कोल्हापूरचं राजकारण करत असताना, या राज्याचं राजकारण असताना संयमानं करेक्ट कार्यक्रम मी करतोय, तुम्ही काळजी करू नका। पुढचे 8 दिवस आपल्याला सतर्क लावावं लागेल। कारण नसताना वाद निर्माण करणं, वादाची ठिणगी या ठिकाणी करणं, हा प्रयत्न या मंडळींचा असणार आहे। त्यांना माहित आहे की ठिणगी तिने टाकली की वनवा पेटवायला मी गप बसणार नाही। माझी विनंती आहे, ठिणगी टाकू नका। बंटी पाटील गप बसणार नाही। आमचा आमदार ऋतुराज पाटील आहे, तो सुसंस्कृत आहे। काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, हे गरिबांचे अश्रू पुसणारे पक्ष आहेत, सामान्य माणसाला दिलासा देणारे पक्ष आहेत। आज ऋतुराज पाटलांनी 5 वर्ष तुमची सातत्याने सेवा केलेली आहे। पुन्हा एकदा आपल्याला ऋतुराज पाटलांना आमदार करायचं। केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी। आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण। पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड। की काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, हे गरिबांचे अश्रू पुसणारे पक्ष आहेत, सामान्य माणसाला दिलासा देणारे पक्ष आहेत। आणि म्हणून आपल्याला हे सगळ्याची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून आपल्याला दक्षिण म्हणून पुन्हा एकदा आपल्याला ऋतुराज पाटलांना आमदार करायचं। पुन्हा एकदा ऋतुराज पाटलांच्या हात या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला आमदार करायचं। आज या राज्यामध्ये हे सगळं आम्ही देत असताना कोल्हापूरची परिस्थिती काय, दक्षिणची परिस्थिती काय, आता 4.5 वर्षानं उलट्या बाजूचे उमेदवार आता फिरायला लागलेले आहेत। 4.5 वर्ष कुठे दिसले का ते? 4.5 वर्ष मतदारसंघात कुठेही दिसले नाही। आता परवा एक कुठेतरी कुणीतरी सांगितलं, मला व्हिडिओ पाठवतो म्हणून, तिथं प्रास्ताविक करणाऱ्यांनी सांगितलं की मी ओळख करून देतो, कारण की लोक ओळख विसरलेत त्यांची आता। म्हणजे 4.5 वर्ष जे पडलेले उमेदवार आहेत ते कधी आले नाहीत, ठीक आहे। परंतु आज ऋतुराज पाटलांनी 5 वर्ष तुमची सातत्याने सेवा केलेली आहे। मग अनेक योजनांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। आपल्याला निर्णय घ्यावा लागेल की येणाऱ्या भविष्य काळात आपण कुणाला या ठिकाणी निवडून देणार। ज्यावेळी आम्ही महाराष्ट्रामध्ये जाऊ त्यावेळी आपल्याला सांगता आलं पाहिजे, आमचा आमदार ऋतुराज पाटील आहे, तो सुसंस्कृत आहे, त्याच्या भावानं कुठल्या भगिनींचा अपमान केलेला, त्याच्या भावानं कुठल्या भगिनींचा अपमान केलेला नाही। आज आपण बघितलं राज्यसभा म्हणजे काय हो, या राज्यसभेतली तुम्ही नावं जरा वाचून बघा। 25 वर्षात राज्यसभेवर कोण गेलं हे जरा वाचून बघा। एक तर एकनिष्ठ लोक तिथं गेलीत, किंवा एक तर बुद्धिजीवी लोक तिथं गेलीत, RBIचे माजी गव्हर्नर, अशी सगळी मोठी लोक त्या ठिकाणी गेलीत। संजय पवारांसारखा एकनिष्ठ अगदी 1-2 मतात एकनाथ शिंदेनी किती 1-2 मतातच ना, 2 मतात, नाहीतर संजय पवार त्या राज्यसभेमध्ये खासदार झाले असते। अशी माणसं या राज्यसभेवर जातात। आता कुठल्या प्रतीची माणसं जातात हे परवा आपण वक्तव्य की माता भगिनींच्या बद्दल वक्तव्य त्या ठिकाणी केलं। दोष त्यांचा नाही, त्यांची पार्श्वभूमी गुंडगिरीची असल्यामुळे त्यांच्या मनातले येते। पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे, भाषा दादागिरीची आहे, जमनी हडपण्याची भाषा त्यांची आहे, गुंडगिरीची भाषा असल्यामुळं तोंडात तेच येतंय की भगिनींची व्यवस्था करतो। व्यवस्था करतो म्हणजे काय करतो? आम्ही हे कोल्हापूर आहे, हे रांगडं कोल्हापूर आहे। त्याच दिवशी आमच्या भगिनींनी व्हिडिओ टाकले, फोटो काढा, आमचे फोटो काढा आणि काय करताय आम्हाला बघायचं आहे। मी देखील जाहीरपणे आपल्याला सांगतोय, कोल्हापूर आहे, असल्या धमकीला कोल्हापूरकर भीत नाहीत, असल्या धमकीला कोल्हापूरकर भीत नाहीत। छाती ठोकपणे आम्ही या ठिकाणी जातो। योजना काय तुमच्या घरची होती काय? पदरचे पैसे देत होतं का? उद्धव ठाकरे साहेबांनी देखील समाचार त्यांचा घेतला की स्वतःच्या घरचे पैसे देत असल्यासारखं हे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलतात। सरकारची योजना आहे, आमच्या करातनं आलेली योजना आहे, तुमच्या घरचा पैसा तुम्ही दिला नव्हता। परंतु या मंडळींची भाषा आता बदलत चाललेली आहे, गुंडगिरीची धमकीची भाषा चाललेली आहे, ज्याचा उल्लेख संजय पवारांनी त्या ठिकाणी केला। पुढचे 8 दिवस आपल्याला सतर्क लावावं लागेल। कारण नसताना वाद निर्माण करणं, वादाची ठिणगी या ठिकाणी करणं, हा प्रयत्न या मंडळींचा असणार आहे। त्यांना माहित आहे की ठिणगी तिने टाकली की वनवा पेटवायला मी गप बसणार नाही। माझी विनंती आहे, ठिणगी टाकू नका। बंटी पाटील गप बसणार नाही।
परंतु संयमानं आम्ही निवडणूक जिंकणार आहे. आमचं आणि लोकांचं ऋणानुबंध आहे. आमच्या आणि लोकांची एक नाळ जुळलेली आहे, ती संस्काराची नाळ या ठिकाणी जुळलेली आहे, विकासाची नाळ या ठिकाणी जुळलेली आहे. आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या मार्गाने या ठिकाणी प्रचार करा, आम्ही आमच्या मार्गाने या ठिकाणी प्रचार करतो. आम्ही लोकांचा विश्वास घेऊन येणारी निवडणूक या ठिकाणी जिंकणार आहे. आम्हाला कुठली अडचणी निवडणूक जिंकण्यामध्ये या ठिकाणी. कार्यकर्त्यांना मगाशी गोकुळ शिरगावमध्ये आल्यावर मला करंट बघून म्हणलं आता काय जोरात करंट होता, म्हणजे एवढा मोठा करंट होता. मी म्हणलं आता शांत आपण घेऊया, कारण की शेवटी या कोल्हापूरचं राजकारण करत असताना, या राज्याचं राजकारण असताना संयमानं करेक्ट कार्यक्रम मी करतोय, तुम्ही काळजी करू नका. जे काय करायचं जिथं करायचं ते बरोबर मी करतो, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त तुमचं पॉकेट घट्ट ठेवा, तुमची फिल्डिंग गोकुळ शिरगावमध्ये टाईट ठेवा, कुणाला इथं घुसू देऊ नका, कुणाला खिडकीतनं दारातनं घुसू देऊ नका. सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढच्या 8 दिवस दक्ष राहावा. महाराज, मी संजय पवार, आम्ही इथं आहोत. बॅटिंग करायला आम्ही कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही फक्त या ठिकाणी मॅच जिंकायची आपल्याला कुठल्याही परिस्थितीत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.